श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंताय नमः। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की हनुमंतराय लंकेवरती उतरलेले आहेत आणि रात्री एक आपलं लहान रूप करून लंकेत प्रवेश केलेला आहे आणि सीतेचा शोध घेत आहेत। गल्लीबोळातून चौकडून त्यांनी सीतेचा शोध घेतला। नंतर रावणाच्या महालात गेले, तिथे पण शोध लागला नाही। शेवटी बिभीषणाची भेट होते आणि बिभीषणाच्या सांगण्यावरून ते अशोक वाटिकेत आलेले आहेत। अशोक वाटिकेमध्ये माता सीतेची भेट झालेली आहे। हनुमंतरायाने माता सीतेला धीर दिलेला आहे। मी रामचंद्र प्रभूचा दूत आहे आणि मी आता वापस जाईन आणि रामचंद्र प्रभूंना आपले सैन्य घेऊन रामचंद्र प्रभू आपले सैन्य घेऊन येतील आणि रावणाबरोबर युद्ध करतील आणि तुला सोडवतील, अशा प्रकारचा धीर दिलेला आहे। अंगुठी पण दिलेली आहे। रामचंद्र प्रभूंनी जी अंगुठी दिली होती सीतामातेला देण्यासाठी, ती अंगुठी दिलेली आहे। सीतामातेला खात्री झालेली आहे की हा हनुमंतरा श्रीरामाचा दूत आहे। मग कार्य झालं, सीतामातेचा शोध लागला। मग हनुमंतरायाला आठवण झाली, भूक लागली। त्यांना अगोदरच भूक लागली होती, परंतु कार्याच्या ओघामध्ये कार्य करण्यामध्ये ते गुंतलेले असल्यामुळे त्यांना भुकीची आठवण झाली नाही आणि आता भूक लागली। मग भूक लागल्यानंतर ते मातेला म्हणतात, माते मी फळे खाऊ का? इथे झाडावरती फार फळे आहेत, फळे खाऊ का? मला भूक लागली। मग सीतामाता सांगते की हे बघ म्हणे, ही रावणाची अशोक वाटिका आहे, तू असं कर, खाली पडलेले फळे खा। मग ठीक आहे म्हणे, मी खाली पडलेले फळे खातो। मग हनुमंतराय काय करतात, ते झाडावरून खाली पडलेले फळे खात असतात। मग खात खात विचार करतात। त्यांच्या डोक्यात सतत त्रिजटा काय म्हणाली, तोच विचार। त्रिजटा म्हणाली, मला स्वप्न पडलं, एक वानर आला आणि लंकेला जाळून टाकला। हाच विचार हनुमंतरायाच्या मनामध्ये सतत चालू आहे। मग त्यांनी विचार केला आणि मनात ठरवलं की हे श्रीरामचंद्र प्रभूचा संदेश आहे। त्यांनी त्रिजटेच्या स्वप्नाच्या माध्यमातर्फे मला हा संदेश पोहोचवलेला आहे। म्हणजे मला काय करायचं आहे की ही लंका जाळायची आहे। मग विचार कसा, लंका कशी जाळावी? आपण एकटे, काडी पण नाही जवळ, मग लंका कशी जाळावी? त्यांचा सतत हा विचार चालू। आता सीतामातेचा शोध लागला, तो विचार मागे पडला। आता दुसरा विचार चालू, लंका कशी जाळावी? आता पहा, आपल्या मनामध्ये सुद्धा एक विचार येतो, त्या विचारानं आपण हे कार्य करतो, ते कार्य संपल्यानंतर आणखी दुसरा विचार येतो। म्हणजे मनात विचार सारखे चालू असतात। आणि हे विचार म्हणजे काय, विचार हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। मनात विचार येणे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। विचार हे कार्याचं मूळ आहे। कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर मनुष्याच्या मनामध्ये विचार येतो। मानवाच्या प्रगतीला विचार कारणीभूत आहे। विचार केल्यानंतर मनुष्य विचार करतो आणि त्याप्रमाणे कार्य करतात। आता मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत, ऋषीमुनी आहेत, ते विचार करतात आणि मोठमोठे शोध लावतात। हे विचार हे प्रगतीचं मूळ आहे, उत्कर्षाचं मूळ आहे। म्हणून मनुष्याने विचार करावा। चांगले विचार केलात तर चांगली प्रगती होते, आपली प्रगती होते।
वाईट विचार केला तर अधोगती होते. परंतु विचार हा महत्त्वाचा आहे. मनुष्याने नेहमी विचार करत राहावा. निर्विचार मनुष्य म्हणजे काय? निर्विचार मनुष्य म्हणजे मृत व्यक्ती. तर विचार करणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. सकारात्मक विचार असावा. हनुमंतरायाच्या मनामध्ये सारखा विचार चालू की लंका कशी जाळावी, लंका कशी जाळावी. आणखीन एक त्यांच्या मनामध्ये विचार आला. त्यांनी काल काय पाहिलं होतं, म्हणजे रात्री काय पाहिलं होतं की लंका जी आहे, लंकेची प्रजा आहे, मस्त आहे, खाण्यापिण्यामध्ये मस्त आहेत. त्यांना रावणाने सीता चोरून आणली, पळवून आणली, याचा काहीच संबंध नाही आपला. आणि कोणीही चर्चा करत नाही. प्रजा जी आहे रावणाच्या या दुष्कृत्याबद्दल कोणीही चर्चा करत नाही. त्यांना काय वाटतं की हा राजाचा विषय आहे, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण मध्ये कशाला पडावं. मग हनुमंतरायाच्या मनामध्ये एक विचार येत होता की ही जी वैयक्तिक प्रश्न आहे, सीताहरण ही प्रजा मानते, राजाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो सार्वजनिक कसा करावा. म्हणजे लोकाला कळून चुकावा की राजाने रावणाने मोठी गलती केलेली आहे, चूक केलेली आहे. मग आता काय करावं, हा सारखा विचार. आता समजा आपण चौकात जाऊन उभा टाकून सर्व प्रजेला सांगू लागलो की तुमच्या रावणानं चोरी केलेली आहे, सीतेला पळवून आणलेलं आहे, कोणी ऐकणार नाही आणि जबरदस्तीने मला ते बांधून टाकतील किंवा युद्ध चालू होईल. मग कसा विचार करावा, काय करावं, हा प्रश्न सार्वजनिक कसा करावा. आणखीन एक त्यांच्या मनामध्ये विचार आला. रात्री मी लंका पाहिली, पण रात्री लंका काही तेवढी दिसली नाही. मग आपण दिवसा पाहावी. पण दिवसा कशी पाहावी. त्याने एक विचार केला मनामध्ये की पातेचा जो प्रश्न आहे तो असं चौकात उभा टाकून भाषण करून काही सोडवला जाणार नाही किंवा सांगितला जाणार नाही. आपण काय करावं, रावणाच्या सभेमध्ये, राज्यसभेमध्ये हा विषय काढावा. म्हणजे काय होईल, आता पहा, कोणताही एखादा प्रश्न असला तर राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये मांडला गेला तो सार्वजनिक होतो. एखादं भाषण एका गावामध्ये केलं तर त्याचं सार्वजनिक होत नाही. परंतु राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एखादा सदस्य एखादा प्रश्न मांडतो त्यावेळेस काय होतं, तो सार्वजनिक होतो. मग हनुमंतराय विचार करू लागले की मातेचा अपहरणाचा प्रश्न जो आहे रावणाच्या सभेत मांडावा. मग रावणाच्या सभेत जावे कसे, रावणाच्या सभेत जावं कसं. असंही गेलं तर कोणी जाऊ देणार नाही, रक्षक अडवतील. मग कसं जावं. त्यांच्या मनामध्ये सारखा विचार, एक विचार संपला की दुसरा विचार, विचाराचा गोंधळ झाला. त्यांच्या हनुमंतरायाच्या मनामध्ये विचाराचा गोंधळ झाला. काय करावं आपण, काय करावं आपण. मग त्यांनी असं ठरवलं की काहीतरी एक अपराध करावा आपण. मग अपराध केल्यानंतर काय होईल, हे रावणाचे सैनिक आहेत ना, ते मला पकडतील आणि रावणापुढे उभा करतील. मग हा विचार ठीक आहे म्हणाले. आता रावणाला पण पाहिलं नव्हतं. पहाटे पहाटे रावण अशोक वाटिकेमध्ये आला होता, अंधूक पाहिलं होतं. पाहावं म्हणे आपण, रावणालासुद्धा पाहावं, रावणाची सभा कशी आहे ती पाहावी आणि त्यांचे मंत्रीगण कसे आहेत ते पण पाहावं, त्यांचं बलाबल पाहावं, त्यांचं सैन्य कसं आहे ते पाहावं. अशा बऱ्याच गोष्टीचा विचार हनुमंतरायाच्या मनात आला. येथे वाल्मिक रामायणामध्ये वाल्मिक ऋषी काय म्हणतात. आता हनुमंतरायाला काय सांगितलं गेलं होतं की सीतेचा शोध घेणे हे मुख्य कार्य आहे, सीतेचा शोध घेणे हे मुख्य कार्य आहे. पण वाल्मिकी ऋषी वाल्मिक रामायणामध्ये काय म्हणतात, एखादं कार्य आहे, मुख्य कार्य आहे, त्या अनुषंगाने दुसरे कार्य ज्याला पूरक आहेत, मुख्य कामाला पूरक आहेत, असं जो कोणी कार्यकर्ता काम करतो तो श्रेष्ठ करता आहे. म्हणजे मुख्य काम तर आहेच आहे,
परंतु त्या अनुषंगाने त्याला मदतीला यावे म्हणून किंवा त्याला सहाय्य व्हावे म्हणून त्या मुख्य कार्याला छोटे मोठे जे कार्यकर्ता एक कार्यकर्ता करतो तो श्रेष्ठ कार्यकर्ता आहे असं ऋषी वाल्मिकी रामायणामध्ये म्हणतात. त्याच प्रकारे हनुमंतराय विचार करू लागले, मुख्य काम झालं माझं, सीतेचा शोध लागला. आता सीतेचा शोध लागल्यानंतर आपण जाऊन सांगणार रामचंद्र प्रभूला. मग रामचंद्र प्रभू सैन्य घेऊन येणार, लढाई होणार. मग त्या लढाईच्या अगोदर काय पाहिजे, रावणाचं बल किती आहे, रावणाचं सैन्य किती आहे, रावणाची लंका रात्री पाहिली थोडी पाहिली, ती लंका कशी आहे, त्याचा दुर्ग कसा आहे याची माहिती काढावी. म्हणजे रावणाचं सैन्याचं बळ समजेल, रावणाचं बळ पण समजेल स्वतःचं, त्यांच्या राक्षसाचं बळ समजेल, त्यांच्या सेनापतीचं बळ समजेल. आणि पाहू म्हणे आणखीन काय जमलं तर मग लंका जाळण्याचा प्रयत्न करू आपण, तो तर शेवटचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा विचार केलेला आहे की थोडा काहीतरी अपराध करावा, मग सैनिक पकडतील आणि रावणाच्या सभेत घेऊन जाते. मग त्यांनी काय केलं, खाली पडलेले फळं खाल्ले, ते संपले. मग झाड हलवायला चालू केले. झाडं हलवायला मातेने काय सांगितलं होतं, खाली पडलेले फळं खा, झाड हलवू नको असं काही म्हणाली नव्हती. म्हणजे मातेच्या आज्ञेचं उल्लंघन नाही, मी काही फळं तोडत नाही, मी झाडं हलवतो, फक्त पडलेले फळं खातो. मग असं करून त्यांनी झाड हलवायला चालू. मग झाड हलवताना काही झाडं उपडून पडले, काही पडले, तुटले, काही फांद्या तुटल्या. मग हे कोण पाहिलं, हे राक्षस जे अशोक वाटीचं संरक्षण करत होते ते राक्षसाने पाहिलं. मग ते पळत आल्यावर एक वानर झाडं हलवतो आहे, फांद्या मोडतो आहे, झाडं उपडून टाकतो आहे, म्हणून ते हनुमंतरायाला पकडायला आले. मग हनुमंतरायाला पकडायला आल्यानंतर काय झालं की हनुमंतरायाने सर्वांना पिटाळून लावलं, काहीला मारून टाकलं, ठार मारून टाकलं, काहींना पिटाळून लावलं. मग जे वाचलेले सैनिक होते, राक्षस होते, ते रावणाकडे गेले, रावणाच्या सभेत गेले आणि त्यांनी हा वृत्तांत सांगितला. एक वानर आहे, तो वानर अशोक वाटिकेमध्ये आहे, फळे खात आहे आणि झाडं पण तोडत आहे. मग रावण चिडला, अरे तुम्ही किती सैनिक आहात आणि तू एकटा वानर? नाही म्हणे, तो फार बलाढ्य आहे, आम्हाला आवरला नाही, काही राक्षस मेले, आम्ही वाचलो, आम्ही पळत आलो तुम्हाला सांगायला. बरं म्हणे. मग रावणाने काय केलं, काही सैन्याला पाठवलं. मग त्या सैन्याची पण गती तशीच झाली. तिच्यातून काही वाचलेले परत आले आणि सांगितले. रावणाला आश्चर्य वाटलं, एक वानर एवढे मोठं सैन्य पाठवलं तरीसुद्धा तो ऐकत नाही, असा कसा बलाढ्य? मग काय झालं की मंत्री जे होते, मंत्र्याचे 7 पुत्र रावणाने पाठवले. रावणाने 7 पुत्र आणि काही सैनिक राक्षस देऊन पाठवले. त्याची पण गत तशीच झाली. मग शेवटी म्हणण्यापेक्षा तिच्या अगोदर मग रावणाने काय केलं की काही मंत्र्यांना पाठवून दिलं. त्यांचे 4 मोठे जे मंत्री होते त्या मंत्र्यांना पाठवून दिलं काही सैनिक घेऊन. त्याची पण गत तशीच झाली. काही मेले, काही पळून आले. मग शेवटी रावणाचा पुत्र जो अक्षय कुमार आहे तो म्हणाला की मी जातो काही सैन्य घेऊन. अक्षय कुमार हा फार बलाढ्य होता, फार मोठा वीर होता. मग त्याने काही सैनिक बरोबर घेतले आणि हनुमंतरायाबरोबर लढण्यासाठी आले. पण हनुमंतरायाने पण त्यांची पण तसेच गत केली, अक्षय कुमारला ठार मारलं. अक्षय कुमारला ठार मारल्यानंतर ही जेव्हा वार्ता रावणाला समजली, रावण हादरला. एवढा मोठा माझा वीर पुत्र, एक वानर माझ्या मोठ्या पुत्राला म्हणजे माझ्या मोठ्या वीराला पुत्राला तो मारतो आणि तिच्याबरोबर बाकीच्या सैन्याला पण मारतो, म्हणजे हा बलाढ्य आहे. मग रावण स्वतः निघायला तयार झाले, स्वतः लढण्यासाठी निघाले. तितक्यामध्ये मेघनाथ का म्हणाला, हे पिताजी म्हणे तुम्ही नका जाऊ, मी जातो
तुम्ही थांबा म्हणे. मग मेघनाथ काही सैन्य घेऊन हनुमंताकडे आले, हनुमंताबरोबर लढायला आले. मेघनाथ आणि हनुमंताचं मोठं युद्ध झालं, फार घनघोर युद्ध झालं. मग हनुमंतराय काय आवरत नाहीत असं पाहून मेघनाथाने काय केलेलं आहे की ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. सहसा ब्रह्मास्त्राचा वापर केला जात नाही, परंतु हा वानर ऐकत नाही, आटोपत नाही, म्हणून त्याने काय केलेलं आहे, ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. आता काय, ब्रह्मदेवाने हनुमंतरायाला वरदान दिलं होतं की माझ्या अस्त्राचा सुद्धा तुझ्यावर काही परिणाम होणार नाही. परंतु हनुमंतरायाने एक विचार केला की असा विचार केला की ही चांगली संधी आहे म्हणे. आता ह्या ब्रह्मास्त्रानं जर मला बांधलं गेलं तर मला राज्यसभेत घेऊन जातील, मग त्यावेळेस राज्यसभा पाहता येईल, रावणाची सभा पाहता येईल. आणि दुसरं की ब्रह्मास्त्राचा आपण स्वीकार करावा, ब्रह्मास्त्राचा अपमान करू नये, त्याचा आदर करावा, म्हणून हनुमंतरायाने स्वतःहून त्या ब्रह्मास्त्रामध्ये बांधून घेतले गेले. मग मेघनाथाने काय केलेलं आहे, या हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये बांधून राज्यसभेत आणलेलं आहे. हनुमंतरायाचं राज्यसभेमध्ये आगमन झाल्यानंतर हनुमंतराय राज्यसभा पाहतात चौकडे. ते राज्यसभा पाहून एवढे चकित होतात की असलं वैभव, रत्नजडित असं जे अलंकारित सिंहासनावरती रावण बसलेला आहे, पुष्कळ अलंकार धारण केलेले आहेत, चेहऱ्यावरती तेज आहे, शौर्य आहे, धैर्य आहे, एक दरारा आहे, डोळ्यामध्ये एक दरारा होता. आणि त्यांचे मंत्री हे सर्व पाहून हनुमंतरायाला फार आश्चर्य वाटलं की हा तेजपुंज, धैर्यवान, शक्तिशाली रावण, त्याची किती मोठी सभा, त्याचे किती मोठे वीर. हनुमंतराय चकित झाले. हनुमंतरायाला वाटलं की एक अवगुण जर नसता रावणामध्ये, तिने जर सीतेला चोरून आणलं नसतं तर हा इंद्रपदाला सुद्धा लायक आहे. इतका तो धैर्यवान आहे, इतका शौर्यवान आहे, परंतु एक अवगुण त्याचं अधपतन केलं असं हनुमंतरायाला वाटलेलं आहे. मग रावण काय विचारतो, अरे तू कोण आहेस म्हणे. तर हनुमंतराय काय म्हणतात, मी सुग्रीवाचा एक मंत्री आहे आणि रामचंद्र प्रभूचा दूत आहे. असं कोण, हनुमंतराय रावणाला सांगतात. तू येथे का आला आहेस, तू येथे काय येण्याचं प्रयोजन काय. मी सीतामातेचा शोध घेण्यासाठी आलो आहे. श्री रामचंद्र प्रभूने मला दूत म्हणून पाठवलेला आहे आणि सीतामातेचा शोध घेत आहे. मग बरं ठीक आहे, भेटली का सीतामाता. हो भेटली म्हणे. मग तू अशोक वाटिकेमध्ये तू झाडं का तोडलीस. तर हनुमंतराय काय म्हणतात, मला भूक लागली होती आणि मातेनं सांगितलं होतं की खाली पडलेलेच फळं खायचं, फळं तोडायचं नाही. मग खाली पडलेले फळं खाल्ली, त्याच्यानं माझं पोट भरलं नाही. हनुमंतराय काय सांगतात बघा, खाली पडलेले फळं खाल्ली, त्याच्यानं पोट भरलं नाही. मग मी फळं तर तोडायचे नाहीत, मग काय करायचं. मग झाडं हलवली, झाडं हलवल्यानंतर काही पडली, ती खाल्ली. बरं मग तू राक्षसाला का मारलास. मग ठीक आहे, फळे खाल्लास, फळे पडली, झाडं तुटली, राक्षसाला का मारलास. तर राक्षसाला मारण्याचं कारण म्हणजे राक्षस आले मला मारायला. हनुमंतराय रावणाला काय सांगत आहेत, राक्षस मला मारायला आले. आणि हे बघा रावणा सबके देह परमप्रिय स्वामी. हनुमंतराय रावणाला स्वामी म्हणतात. सबके देह परमप्रिय स्वामी, सर्वांना आपला देह प्रिय असतो. मला कोणी मारायला आलं,
माझ्या रक्षणासाठी मी त्यांना मारलं, यात काय चूक झाली बरं? अशा प्रकारचं संभाषण हे हनुमंतराय रावणाला करतात. आणि हनुमंतरायाला काय वाटलं की हा माझा भक्त आहे, ह्याला काहीतरी आपण उपदेश करा. हनुमंतराय काय आहेत की महादेवाचे अवतार आहेत आणि रावण हा महादेवाचा भक्त म्हणजे हनुमंताचा भक्त. मग आपल्या भक्ताला काहीतरी उपदेश करावा या हेतूने हनुमंतराय काय म्हणतात रावणाला, हे बघ रावणा, विनती करहू जोरी कर रावण. म्हणजे हात जोडून मी तुला विनंती करतो हे रावणा. कोण? हनुमंतराय म्हणतात की रामचरण पंकज उर धरू, रामचरण पंकज उर धरू, लंका अचल राजू तुम करहू. म्हणजे मी तुला हात जोडून विनंती करतो आणि तू असं कर म्हणे की रामचंद्र प्रभूला शरण जा आणि तू शरण गेलास की लंकेचं अचल राज्य करशील, असा मी तुला सल्ला देतो आहे, असं मी तुला विनंती करतो आहे. तरीसुद्धा रावण ऐकत नाही. मग आणखीन समजावण्याचा प्रयत्न करतात हनुमंतराय. बघ म्हणे रावणा, श्रीरामाचा जर अपराध तू केलास, तिच्या रामाला क्षमा नाही मागितलीस, त्याला शरण नाही गेलास, तर या त्रिलोकामध्ये तुला वाचवू शकणारा कोणीही नाही. ब्रह्मा नाही, विष्णू नाही, महेशही नाही. श्रीरामचंद्र प्रभूला जर कोप आला, राग आला, तर तुला वाचवण्यासाठी या त्रिलोकामध्ये कोणीही नाही. बघ म्हणे. तरीसुद्धा रावण ऐकत नाही. मग शेवटी काय म्हणतात हनुमंतराय, अरे म्हणे तू कुण्या कुळात जन्मलास? पुलुष्य ऋषीच्या कुळामध्ये तुझा जन्म झालेला आहे. मोठे महर्षी, तुझं कुळ फार मोठं आहे, तू ब्राह्मण आहेस, पुलस्य कुलामध्ये तुझा जन्म झालेला आहे. त्या कुळाची ते थोडी लाज राख. स्त्रीचा मोह चांगला नाही, स्त्रीचा मोह चांगला नाही, कुळाचा नाश होतो. अशा प्रकारचं बरंच काही समजावत आहेत. परंतु रावण काय ऐकत नाही. रावण काय म्हणतो, मोठा गुरु लागून गेलास म्हणे, तू मला शिक्षा देत आहेस, शिक्षण देत आहेस, असा मोठा कोणता गुरु आहेस तू? अशा प्रकारची अवहेलना करू. मग हनुमंतरायाला थोडा आणखीन राग येतो. मग हनुमंतराय लटक्या रागाने काय म्हणतात, कधी कधी काय असतं बघा, शिष्य गुरुचं ऐकत नाही. मग गुरु काय लटक्या रागाने शिष्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. मग हनुमंतराय थोडा लटक्या रागाने म्हणतात, अरे रावणा, तुझा पराक्रम मला माहीत आहे म्हणे, तू किती पराक्रमी आहेस हे मला माहीत आहे. अरे जनक राजाच्या नगरीमध्ये शिवाचं धनुष्य तुला उचलता आलं नाही, मला माहीत आहे म्हणे. त्या शिवाचं धनुष्य हे श्रीरामचंद्र प्रभूने उचललं तर उचललं, त्याला मोडून पण टाकलं. असे पराक्रमी श्रीरामचंद्र प्रभू आहेत. आणि दुसरं, वालीनं काय केलं होतं, तुला काखेत धरलं होतं आणि समुद्राची परिक्रमा केली होती. त्या वालीला रामचंद्र प्रभूंनी एकाच बाणाने त्याचा वध केला. मग तू समजून घे की तुझं बल किती आहे आणि श्रीरामचंद्र प्रभूचं बल किती आहे. आणखीन सांगतो म्हणे, ज्यावेळेस ते लहान होते, लहान वयामध्ये काय केले होते त्यांनी तारकाचा वध केला होता. तुला माहीतच आहे, तारका जी राक्षसी होती त्याचा वध केला होता, सुबाहूला मारलं होतं. आणि तुझा मामा जो आहे मरीच, त्याला 100 योजन दूर फेकून दिलं होतं. एवढं बळ रामचंद्र प्रभू लहान वयात होतं. आता तर ते मोठे झालेले आहे. नंतर त्यांनी काय केलेलं आहे, जनपदामध्ये खर आहे, दूषण आहे, त्रिशर आहे, असे अनेक राक्षसाचा श्री रामचंद्र प्रभूंनी एकट्याने वध केलं. बघ म्हणे श्रीरामचंद्र प्रभूचं बळ किती आहे. नंतर कदंब राक्षस होता, फार मोठा कदंब राक्षस होता, त्याचा पण वध रामचंद्र प्रभूंनी केलेला आहे. तुझं बळ किती, श्रीरामचंद्र प्रभूचं बळ किती, तुझा पराक्रम किती. अरे तू एवढा जर पराक्रमी होतास, मग मातेला चुरून का आणलास?
रामाबरोबर श्रीरामाबरोबर युद्ध करायचं होतं आणि युद्धामध्ये त्याला रामाचा पराभव करायचा होता आणि मग सीतामातेला आणायचं होतं. तसं न करता तू काय केलास, एका साधूचा वेश घेतलास आणि साधूचा वेश घेऊन चुरून सीतामातेला आणला. तुझा पराक्रम किती. हे लाजिरवाणं आहे. तुला आणि समजावून सांगतो. श्रीरामचंद्र प्रभूला राग आला तर तुझा कुळाचा नाश करतील. रामचंद्र प्रभू सोडून दे, मी एकटा समर्थ आहे म्हणे. मी एकटा हनुमंत समर्थ आहे तुझ्या सैन्यासहित तुझा नाश करायला. असं ज्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, रावणाला फार राग आला. रावण काय म्हणाले, अरे हा फार बडबड करतो म्हणे, हा वानर, ह्याला मारून टाका म्हणे. त्यांनी काय सैनिकाला आज्ञा केली, ह्याला मारून टाका तुम्ही. मग काही सैन्य आहे ते धावले मारण्यासाठी. मग तितक्यात बिभीषण म्हणाले, असं नका करू म्हणे, हा दूत आहे. रावणाला विनंती करतात बिभीषण की हा दूत आहे आणि दूताला मारणं ठीक नाही. हे बंधुराज, तुम्ही तर ज्ञानी आहात, पंडित आहात, 4 वेद जाणता, 6 शास्त्र जाणता. तुम्ही शिवाचे, महादेवाचे मोठे भक्त आहात. तुम्ही तुम्ही इंद्राला सुद्धा जिंकलेले आहात, महापराक्रमी आहात. आणि एवढं महापराक्रमी असताना या दूताला एका वानराला, आणि तो दूत बनून आणला, त्याला मारणं किती शोभा दिसतं तुम्हाला. तुम्ही किती पराक्रमी. हा हनुमंत, हा वानर किती छोटा. मोठ्याने छोट्याला मारला तर मोठ्याची बदनामी होते. मग काय करायचं, याने अपराध तर केलेला आहे, असं करा म्हणे, दूताला मारू नये, परंतु काहीतरी शिक्षा करा, काहीतरी शिक्षा करून त्याला सोडून द्या. मग तो परत रामाकडे जाईल आणि सांगेल. मग रावणाने विचार केला की काय करावं. मग त्यावेळेस हनुमंतराय काय करतात, हनुमंतराय परिस्थितीप्रमाणे वागतात. कशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे विचार त्यांच्या डोक्यात येतात. ते आपले पूछ आहे ते मागचं पूछ काढून कुरवाळू लागले त्याला. त्या पूछला म्हणजे शेपटीला कुरवाळू लागले आणि त्याचं चुंबन घेऊ लागले. असं सर्वांना दिसावं. त्यांचा एक उद्देश होता, त्यांचं पुढचं एक प्लॅनिंग होतं. मग ते शेपटीला घेऊन मागची शेपटी काढली, त्याला कुरवाळू लागले, त्याचं चुंबन घेऊ लागले. हे रावणाला पाहिलं. मग रावणाला काय वाटलं, कपी के ममता पूछ पर, असं म्हणतात की वानराला आपली शेपटी फार प्रिय वाटते. मग त्याने रावणाने विचार केला, अरे आपण ह्या शेपटीचंच हे करावं. मग काय म्हणाले, याच्या शेपटीला कपडे गुंडाळा, तेल घाला आणि याला आग लावून द्या. ही जळालेली शेपटी घेऊन रामाकडे जाईल. मग जाऊ दे म्हणे, ह्या दूताची कशी हाल झाली हे राम पाहतील. तुम्ही असं करा, सर्वजण या शेपटीला कपडे गुंडाळा, तेल होता आणि आग लावून द्या, जळू द्यायची शेपटी. जळलेल्या शेपटीनं तो रामाकडे जाईल. मग सगळे राक्षस लोक हनुमंतरायाच्या शेपटीला कपडे गुंडाळतात, तेल ओततात. हनुमंतराय शेपटी आणखी मोठी करतात, लांब करतात. मग बरेच कपडे लंकेतले वापरले गेले. मग शेवटी काय केलं की हनुमंतरायाच्या शेपटीला या राक्षसाने आग लावली. तिच्या अगोदर हनुमंतराय सरस्वती मातेला विनंती करतात की ज्यावेळेस बिभीषणानं सांगितलं की याचा वध करू नये, याला दुसऱ्या शिक्षा द्यावी. मग त्यावेळेस हनुमंतराय सरस्वती मातेला विनंती करतात, सरस्वती माते, तू रावणाच्या बुद्धीत जा, मनात जा आणि असं कर म्हणे की मला माझी शेपटी जाळण्याचं तिच्या मनात येऊ दे. असं हे हनुमंतराय याच्या अगोदर सरस्वती मातेला विनंती करतात. त्याप्रमाणे सरस्वती माता रावणाची बुद्धी फिरवते आणि शेपटीला आग लावावा असं रावण सर्वांना आज्ञा करतो. नंतर शेपटीला आग लागलेली आहे. मग
हनुमंतराय काय करतात की मोठं शरीर धारण करतात आणि सर्वाच्या तावडीतून निघतात. सर्वाच्या तावडीतून निघून ते राज्यसभेच्या बाहेर येतात आणि गल्लीबोळातून फिरायला चालू करतात. गल्लीबोळातून फिरायला चालू करतात. त्यांना वाटतं ही चांगली संधी आहे आता लंकेला जाळण्याची. लंकेला जाळण्याची चांगली संधी आहे. मग कसं जाळावं? आपल्या एकट्याचं काम नाही म्हणे. आता एकट्याने ही लंका आपण जाळू शकत नाही. मग ते आपले पिता जे आहे वायुदेवाला विनंती करतात की हे पिताजी, हे वायुदेव, मला सहाय्य करा, ही लंका जाळण्यासाठी मला सहाय्य करा. मी एकटा काही सर्व एवढी मोठी लंका जाळू शकत नाही. मग काय झालं? तेही अवसर चले मरुत उंचास. मरुत म्हणजे वायू. त्यावेळेस काय झालं? 49 वायू आहेत म्हणतात. ते 49 वायू सुटले सहाय्य करण्यासाठी, हनुमंतरायाचा सहाय्य येण्यासाठी. हे 49 वायू हे शास्त्रामध्ये आलेलं आहे. हिची एक मोठी कथा आहे. 49 वायू व मरुत कसे झाले ते इथं काही सांगत नाही मी, परंतु वायू हे 49 आहे. आताच्या शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे. इतके काही 49पर्यंत पोहोचले नाहीत. माझ्या मताप्रमाणे 30-35 वायूचा शोध लागलेला आहे आताच्या शास्त्रज्ञाला. आणखी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे त्यांना. परंतु आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे 49 वायू आहेत. मग हे सर्व मरुत हनुमंतरायाला सहाय्य करण्यासाठी आले. त्याच्यानं आग भडकली, सगळीकडे हाहाकार माजला, लंका जळू लागली. लंका जळत आहे. सर्वजण ओरडत आहेत, पळत आहेत, धावत आहेत, अंधाधुंद मामला था. आणि सर्वजण काय करू लागले? रावणाला दोष देऊ लागले. आता पहा, अगोदर काय कोणी बोलत नव्हतं, रावणाच्या विरुद्ध कोणी बोलत नव्हतं. आता हा जो विषय आहे, मातेचा अपहरणाचा विषय आहे, तो आता सार्वजनिक झाला. ते दोष देऊ लागले रावणाला. अरे म्हणे, एक वानर आहे, त्यांनी एवढा हाहाकार माजला, आणि समजा रामचंद्र प्रभू आपल्या सैन्यासहित वानरासहित येतील तर लंकेचं काय होईल? अशा प्रकारची भाषा लोक बोलू लागले. रावणाचा जो वैयक्तिक विषय जो होता तो काय झाला? सार्वत्रिक. मग इतक्यात काय झालं? इकडे अशोक वाटिकेमध्ये काही राक्षसी जे होत्या ते सीतेला सांगत आहेत, अगं म्हण, बघ म्हणे, तुला काल सकाळी जो वानर आला होता भेटायला, त्याच्या शिपटीला आग लावली म्हणे, आणि रावणाने तिची शेपटीला कपडे गुंडाळलेत आणि तेल ओतलं आणि शेपटीला आग लावलेली. सीतामातेला चिंता वाटली की शेपटीला आग लागली, मग आता हनुमंतराय जळतील का काय? जळून मरतील का? मग सीतामातेने अग्नीची प्रार्थना केली. अग्नीला प्रार्थना करू लागली की हे अग्निदेव, माझ्या हनुमंताला वाचव, त्याला काही होऊ देऊ नये. अशा प्रकारची सीतामाता अग्नीला विनंती करत आहे. मग काय झालं? हनुमंतराय एका उंच अशा इमारतीवरती जाऊन बसले. अग्नी लागण्याचं काम, लंका जळण्याचं काम तर काय हे मरुदगण करत होते. अग्नी चौकडे फिरत लागत होते. वारा सुटला की अग्नी जसा चौकड लागतो, एका ठिकाणी अग्नी लागला आणि वारा सुटला की ती अग्नी दुसरीकडे लागतो, तर हनुमंतरायाचं काम संपलं. ते एका उंच इमारतीवरती जाऊन बसले होते. बाकीचं काम वायुदेव करत होते. मग हनुमंतरायाला विचार आला की शेपटी जळत आहे, परंतु मला काही आग लागलेलं वाटतच नाही, शेपटीला काही त्रासच होत नाही, असं का होत आहे? असा विचार हनुमंतरायाच्या मनात येऊ लागला. काही संत महात्म्याचं दर्शन आहे, त्यांचे विचार आहेत की
हनुमंतरायाच्या शेपटीला आग लागली तरीसुद्धा हनुमंतराय जळत नाही. काही महात्मे म्हणतात सीतामातेने प्रार्थना केली अग्नीला, म्हणून अग्नी शांत झाला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, अग्नी कोण आहेत? अग्नी हे हनुमंतरायाचे मोठे भाऊ आहेत. मोठे भाऊ कसे? आता जर सृष्टीची निर्मितीचं जर अध्ययन केलं तर समजेल की आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू निर्माण झाला आणि वायूपासून अग्नी निर्माण झाला, अग्नीपासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी, असा क्रम आहे. आकाश, वायू आणि वायूचा पुत्र आहे अग्नी. आणि हनुमानसुद्धा वायूसूत आहेत. म्हणजे अग्नी काय झाले? अग्नी हे हनुमंतरायाचे मोठे भाऊ. मग मोठ्या भावानं विचार केला असेल माझ्या भावाला का जाळावं, म्हणून तो शांत झाला असेल. आणखीन एक असे काही ऋषी किंवा संत महात्मे म्हणतात हनुमंतराय हे वायुपुत्र आहे. मग वायूने विचार केला की आपण शीतल व्हावं, म्हणजे थंड व्हावं. आता समजा बर्फाने जर आच्छादन केलं असलं तर तिथं ती वस्तू जळत नाही. तशा प्रकारे वायू शीतल झाले आणि हनुमंतरायाची शेपटीला काही त्रास झाला नाही. आणखीन एक सर्वात महत्त्वाची काय सांगितलं जातं की ही शेपटी कोण आहे? हनुमंतरायाची पुच्छ कोण आहे? हनुमंतरायाची पुच्छ ही जगदंबा आहे, माता पार्वती आहे. तिचा इतिहास असा आहे, ज्यावेळेस श्रीरामचंद्र प्रभू अवतार घेण्याचं म्हणजे विष्णूंनी अवतार घेण्याचं ठरवलं, तर त्यावेळेस सर्व देवी देवता काहीतरी रूपामध्ये अवतार घेत होते. मग महादेवाने पण विचार केला की आपण रामाच्या कार्यामध्ये सहाय्य होण्यासाठी आपण वानर रूप घ्यावं काय. मग त्याने हे ठरवलं. मग हे ठरवल्यानंतर हे पार्वतीला समजलं की महादेव हे आता वानर रूपामध्ये अवतार घेत आहे. मग पार्वती पण म्हणाली मी पण येते, मी पण अवतार घेते, मी पण तुमची पत्नी बनून येते. मग महादेव म्हणाले अरे बघ म्हणे, मी बालब्रह्मचारी म्हणून अवतार घेणार आहे, मी काही लग्न करणार नाही, मी काय संसार करणार नाही. संसार केला तर श्रीरामचंद्र प्रभूच्या कार्यामध्ये मी कसं मदत करू? मी बालब्रह्मचारी राहणार आहे. मग तू येऊन का करशील? तू काय अवतार घेऊ नको. मग पार्वतीने जास्तच हट्ट केला की मी येणारच. मग ठीक आहे म्हणाले. महादेव काय म्हणाले, असं कर म्हणे, तू माझ्या शेपटीत प्रवेश कर. म्हणजे जगदंबेला काय म्हणाले, तू माझ्या शेपटीमध्ये प्रवेश कर. मग अशा प्रकारे जगदंबा काय झाली? शेपटी झाली. आता तुम्ही पाहाल की जेवढं राक्षसा संहार हनुमंतरायांनी केला नाही, म्हणजे हनुमंतरायांनी आपल्या हाताने किंवा पायाने किंवा नखाने जेवढा पराक्रम केला नाही, तिच्यापेक्षा जास्त पराक्रम हा शेपटीने केलेला आहे. आता आपण ज्यावेळेस युद्धाचं वर्णन करू त्यावेळेस पाहू की शेपटीनं किती पराक्रम केलेला आहे. सांगायचा उद्देश असा की हनुमंतरायाची शेपटीला आग लागली तरी हनुमंतराला काही का झालं नाही. ह्याचे हे वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन आहेत संत महात्म्याचे. तर अशा प्रकारे लंका जळत होती, सगळीकडे हाहाकार माजला होता, प्रजा त्रस्त झाली होती, रावणाला दोष देत होती. हा एक उद्देश होता हनुमंतरायाचा की प्रजेला राजाच्या विरुद्ध भडकावं, हा एक उद्देश होता. नंतर त्यांनी पूर्ण दिवसभरामध्ये लंका पाहिली होती, रात्री पाहिली होती, तेवढी दिसली नाही. मग ही ज्यावेळेस शेपटीला आग लागली त्यावेळेस ते गल्ली बोळातून हिंडले आणि सगळीकडे लंका पाहिली, राक्षसाचं बळ पण पाहिलं, दुर्ग पाहिला, रावणाचे शौर्य पण पाहिलं, रावण किती बलवान आहे ते पण पाहिलं. मग शेवटी काय झालं की हनुमंतरायाने समुद्रामध्ये शेपटीला विझवलं आणि परत मातेकडे आले, मातेची भेट घेतले
म्हणे माते आता मला आज्ञा दे, आता मी जातो, माझं कार्य झालेलं आहे. अरे तुला काही झालं नाही ना? नाही मला काही झालं नाही. बघ म्हणे मी आहे तसाच आहे ना. तुझ्या शिफ्टीला आग लागली होती? हो लावले होते, राक्षसाने आग लावले होते. बघ म्हणे की शिफ्टी आहे काय? आहे तशीच आहे, मी आहे तसाच आहे. तू काही चिंता करू नको, मी आता जातो आणि थोडा धीर धरतो. काही दिवसामध्येच आम्ही सर्वजण, रामचंद्र प्रभू वगैरे सर्वजण येतील आणि रावणाचा कुळासहित उद्धार करतील. तू काही चिंता करू नको, थोडा धीर दे. असं कर म्हणे, मी तुझी माझी भेट झाली हिच्यासाठी तू मला काहीतरी एक वस्तू दे. श्रीरामचंद्र प्रभूने जसा मुद्रिका दिली तशी तू मला काहीतरी वस्तू दे. तेव्हा सीतामातेने एक चूडामणी काढला आणि चूडामणी हनुमंतरायाला दिला आणि सीतामाता म्हणाली की लवकर या, मला इथे धीर धरवत नाही. हनुमंतरायाने सीतामातेला आश्वासन दिलं, आम्ही लवकर येऊ असे म्हणून हनुमंतराय परत निघालेले आहेत उड्डाण करून. मग आता पुढे काय होतं, रामचंद्र प्रभूला बरोबर कशी भेट होते, अशा प्रकारची ही कथा आता पुढच्या आपल्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.